सध्या समाजामध्ये कुठल्याही जाती धर्माचे असो डिवोर्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आता याच्या पुढे लग्न करावी का नाही करावी हाच मोठा प्रश्न. लग्न करावी नाही करावी हा प्रत्येकाचा स्वतःचा आता पर्सनल विषय झालेला आहे. पण कसं झालंय, मुलं ह्याच्याबाबत फार निगेटिव्ह झालेली आहेत. मग काही बाबतीत मुलं असोत, काही बाबतीत मुली असो, कारण कामाचा प्रचंड ताण, एकमेकांच्या अंडरस्टँडिंग नाही, एकमेकांना वेळ देणं हा विषय होत नाही, आणि कुठेतरी भौतिक सुखाच्या मागे खूप पळायला लागल्यामुळे, जबाबदाऱ्याही वाढल्यामुळं डिवोर्सचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणतात ना, मुलगी शिकली, प्रगती झाली, तर ती प्रगती कधी कधी खूप हानिकारक पण असू शकते. तर 70%, 50% किंवा असं म्हणू शकतो की 50% हे डिवोर्स काहीच रिझन नसल्यामुळे होतात, आणि 50% हे डिवोर्स रिझन आहेत म्हणून होतात. म्हणजे त्याच्यातले 50% जे डिवोर्स आहेत ते खूप शिकलेल्यांमध्ये जास्त व्हायला लागलेले आहेत, आणि त्यांच्या डिवोर्सचे खरंच काही रिझन नसतात. आणि जे कमी शिकलेल्यांमध्ये आहेत किंवा ज्या बेसिक हाऊसवाईफ आहेत किंवा काय आहेत, ज्या पूर्वीच्या काळी होत्या, त्यांनी खूप सहन केल्यामुळे त्यांच्यावर मानसिक शारीरिक अत्याचार झाल्यामुळे, तर दोन प्रकार खूप वेगळे आहेत. डिवोर्समध्ये पण प्रकार आहेत. काही बायका ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्यांना कमाईचं साधन नाहीये, काही नाही, आणि मेल डॉमिनेटिंग जिथं विषय येतो तिथं त्यांनी अनेक वर्ष सहन केल्यामुळे, मानसिक अत्याचार असो, मग त्याच्यामध्ये हुंडा हा विषय असो, मुलांचा विषय असो, बऱ्याचशा शारीरिक मानसिक छळ असो, मारहाण असो, तर हे विषय वेगळे आहेत डिवोर्ससाठी. तोही एक कॅटेगरी आहे. आणि शिकलेल्यांमध्ये एक वेगळीच कॅटेगरी आलेली आहे की ती डिवोर्सचं प्रमाण असं आहे की त्यांच्यात बेसिक अंडरस्टँडिंगच राहिलेलं नाहीये. तुम्ही एकमेकांना वेळ द्या, वेळ दिल्यानंतर तुम्ही ते समजून घ्या. म्हणजे असं कधी कधी तर माझ्याकडे केस अशी आलेली आहेत की रिझन काहीच नाहीये, दोघं एकत्र. आता सध्या वर्क फ्रॉम होम हा विषय फार उदयास आलेला आहे. वर्क फ्रॉम होम म्हटलं की अनेक वर्ष बाहेर कामं करणारी एकदम घरात येतात, आणि त्याच्यानंतर ते एकमेकांचे म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसल्यामुळे त्यांच्यात वादाचे विषय खूपच विचित्र वाढतात. ते वादाचे विषय कधी कधी घरगुती स्वरूपात सुद्धा सॉल्व्ह होणारे असतात. पण कधी कधी मुलगी स्पेसिफिकली, म्हणजे मी बऱ्याचदा बघितले की मुलं जी आहेत, जे पुरुष आहेत, ते कधी कधी खालीपणा घ्यायच्या तयारीत पण असतात, पण कधी कधी मुली नसतात त्या लेवलला की विचार करणाऱ्या की नाही मला राहायचंच नाहीये या विचारात असतात.